Hello everyone. Today we are going to study inflammatory bowel disease. So what is the inflammatory bowel disease? It is a group of diseases or chronic disorders that cause inflammation or ulceration in large and small intestines. So there are basically two major types of IBDs, but there are other forms also, but these are the two commonest forms which we have to study. The Crohn's disease आणि ulcerative colitis हे दोन types आहेत major. The Crohn's disease जे आहे, it extends into deeper layers of intestinal wall and may affect the mouth, esophagus, stomach and small intestine. पण जे ulcerative colitis आहे, it only causes inflammation of inner lining of the colon आणि rectum. म्हणजे बेसिकली जी थिकनेस आहे आपल्या जी बाउल आहे आपलं माउथ पासून रेक्टम पर्यंत, तर ते अख्खी जेवढी थिकनेस आहे ना त्याचे वेगवेगळे लेयर्स आहे ना, तर सगळ्या लेयर्सला क्रॉन्स डिसीज हे करू शकतो, अफेक्ट करू शकतो. पण अल्सरेटिव्ह कोलायटिस जे आहे, आता लक्षात ठेवायला हे सोपं आहे की अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे अल्सर आहे. अल्सर हा डीप नसतो कधी, पण हा सुपरफिशियल असतो. तर ती फक्त जी लाइनिंग आहे आपल्या पूर्ण बाउलची, फक्त त्या लाइनिंगलाच अल्सरेटिव्ह कोलायटिस अफेक्ट करत असतं. ते पण मोस्टली कोलन आणि रेक्टमच्या. हे क्रॉन्स डिसीज माउथ पासून स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत कुठेही अफेक्ट करू शकतं. ट्रान्सम्युरल इन्फ्लामेशन हे क्रॉन्स डिसीज मध्ये दिसते आणि स्किप लिजन्स. तर ट्रान्सम्युरल इन्फ्लामेशन म्हणजे काय, तर जेवढी थिकनेस आहे, ट्रान्सम्युरल म्हणजे पूर्ण थिकनेस ते इन्फेक्ट करू शकतं किंवा कन्सिडर करू शकतं डिसीज मध्ये. पण जे अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, इट इज इन द फॉर्म ऑफ कॅरेक्टरिस्टिक अल्सर्स और ओपन सोर्स, म्हणजे फक्त सुपरफिशियल लेयर्सला असतं ते. त्याच्यानंतर क्रॉन्स डिसीज जे आहे, इन 50% केसेस इट इज आयलिओकोलिक, म्हणजे इलियम आणि कोलन मध्ये आपल्याला दिसतं, लार्ज कोलन मध्ये. 30% मध्ये फक्त इलियम मध्ये दिसतं आणि 20% मध्ये फक्त कोलिक रिजन मध्ये दिसतं. हे आपल्याला रिजनल एंटरायटिसच्या फॉर्म मध्ये दिसून येतं क्रॉन्स डिसीज. सो बेसिकली आपण आता जे शिकलोय, तर त्यानुसार हा जो आहे हा क्रॉन्स डिसीजचा डायग्राम आहे आणि हा जो आहे हा अल्सरेटिव्ह कोलायटिसचा डायग्राम आहे. तर याच्यात आपण पाहू शकतो की माउथ पासून तर स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत सगळं इन्फेक्ट होत असतं किंवा इन्व्हॉल्व्ह होत असतं. दॅट वुड बी मोर अप्रोप्रिएट टर्म, बिकॉज दिस इज नॉट अन इन्फेक्शन. तर याच्यात वेगवेगळे रिजन्स आपले इन्व्हॉल्व्ह होतात आणि याच्यात आपले फक्त कोलॉन, रेक्टम आणि स्मॉल इंटेस्टाईनचा एक छोटा पार्ट जनरली इन्व्हॉल्व्ह होत असतो. तर आपण हे आत्ता पाहिलं. त्याच्यानंतर बाकी फॉर्म्स काय आहेत, मी सांगितलं दोनच मेजर फॉर्म्स आहेत, क्रॉन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह. पण बाकीचे अजून काय आहेत, तर कोलॅंजियस कोलायटिस, लिम्फोसाइटिक कोलायटिस, इशेमिक कोलायटिस, बेकेट सिंड्रोम, त्यानंतर इन्फेक्टिव्ह कोलायटिस आणि इंटरमिडिएट कोलायटिस. तर हे वेगळे फॉर्म्स आहे आणि हे एवढे प्रिव्हॅलंट नाही आहे. त्यामुळे आपण फक्त जनरली क्रॉन्स आणि अल्सरेटिव्ह हे स्टडी करत असतो. तर एपिडेमिओलॉजी आपण जर याची पाहिली, तर एज ऑफ ऑनसेट या दोघांचा सेमच आहे आणि ज्यूइश लोकांमध्ये हे जास्त दिसून येतात. त्याच्यानंतर मेल टू फिमेल रेशो अल्सरेटिव्ह कोलायटिसचा सेम आहे आणि क्रॉन्स मध्ये हा मेल्स मध्ये थोडासा जास्त आहे. त्याच्यानंतर स्मोकिंग हा अल्सरेटिव्ह कोलायटिस साठी इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की स्मोकिंग हे प्रोटेक्टिव्ह आहे, हे प्रिव्हेंट करू शकतो अल्सरेटिव्ह कोलायटिस, बट क्रॉन्स मध्ये हा पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह क्रॉन्स मध्ये 1.5 टाइम्स चान्सेस वाढवतो डिसीजचे. त्याच्यानंतर अपेंडिसेक्टोमी जी आहे ही अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये प्रोटेक्टिव्ह आहे किंवा प्रिव्हेंट करू शकते, बट क्रॉन्स मध्ये नाही. त्याच्यानंतर हा मोनोझायगोटिक 6% आहे क्रॉन्स आणि सॉरी अल्सरेटिव्ह कोलायटिस 6% आहे आणि क्रॉन्स 58% आहे. डायझायगोटिक 0% आहे आणि क्रॉन्स 4% आहे. त्याच्यानंतर इटिओपॅथोजेनेसिस आपण बघणार आहोत. तर एक्झॅक्ट कॉज इज अननोन, पण त्याच्यात काही जेनेटिक फॅक्टर्स आहे. हा जनरली इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम्समुळे झालेला डिसीज आहे, त्यामुळे इम्युनॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत तिथं. त्याच्यानंतर मायक्रोबियल फॅक्टर्स पण आहेत आणि सायकोसोशल फॅक्टर्स पण आहेत. तर जेनेटिक फॅक्टर्स मध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस जो आहे, इट इज मोर कॉमन इन DR2 रिलेटेड जीन्स. क्रॉन्स डिसीज जो आहे हा DR5 DQ1 अलिल्स मध्ये आपल्याला जास्त दिसून येतो. त्याच्यानंतर हे जे दोन्ही डिसीजेस आहे हे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह जे आहेत, मदर, फादर, ब्रदर्स, म्हणजे इमिडिएट ब्रदर, सिस्टर, तर त्यांच्यात एकदम जास्त आपल्याला त्यांचं 3 to 20 टाइम्स हायर इन्सिडेन्स दिसून येतो. त्याच्यानंतर इम्युनॉलॉजिक फॅक्टर्स काय काय आहेत, तर डिफेक्टिव्ह रेग्युलेशन ऑफ इम्युन सप्रेशन. तर इम्युन सप्रेशन होत नाही, तर इम्युनॉलॉजिकल ऍक्टिव्हिटी आपल्या बॉडीच्या आपल्यावरच ऍक्ट करते आणि
हे अल्सर्स आणि वेगवेगळे सिमटम्स कॉज करते. तर कोणते ऍक्टिव्हेटेड CD4 सेल्स म्हणजे टी सेल्स जे आहेत ते ऍक्टिव्हेट झाले दुसऱ्या इन्फ्लमेटरी सेल्सला म्हणजेच मॅक्रोफेजेस आणि बी सेल्सला ऍक्टिव्हेट करता आणि बाकी अजून इन्फ्लमेटरी मिडिएटर्स यूज करून एक होमिंग रिसेप्टर म्हणजे त्याच्याकडं बोलवणं, होमिंग सिग्नल जे असे असतात की आपल्याकडे बोलवतात तसे होमिंग रिसेप्टर म्हणून काम करता ल्युकोसाइट्स आणि व्हॅस्क्युलर एपिथेलियमवर आणि मग ते डॅमेज कॉज करता इन्फ्लमेशननी. तर आपण इथं पॅथोजेनेसिसचा हा डायग्राम आहे. तर वेगवेगळे जेनेटिक फॅक्टर्स झाले, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स झाले. तर यांच्यामुळे काय होतं, म्युकोझल इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट झाली आहे. तर ही म्युकोझल इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट झाल्यावर आपल्याला दोन मेकॅनिझम्स आहेत. एक क्रॉन्स डिसीजचं आहे, ते पहिले आपण बघू. तर त्याच्यात इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हे TH1 रिलीज होतात, जे इन्फ्लमेटरी मिडिएटर्स रिलीज करतात आणि मॅक्रोफेजेसला ऍक्टिव्हेट करतात. तर कोणकोणते इन्फ्लमेटरी मिडिएटर्स आहेत, तर INF गामा, त्याचं म्हणजे इंटरफेरॉन गामा झालं, त्याच्यानंतर ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर अल्फा, इंटरल्युकिन 1, इंटरल्युकिन 6 हे झाले. त्याच्यानंतर ल्युकोसाइटची रिक्रुटमेंट होती आणि वेगवेगळे इन्फ्लमेटरी मिडिएटर्स रिलीज होतात. त्याच्यामुळं ट्रान्सम्युरल इन्फ्लमेशन होतं विथ ग्रॅन्युलोमास. ट्रान्सम्युरल हा शब्द पण महत्वाचा आहे, कारण की ट्रान्सम्युरल म्हणजे फुल थिकनेस, जेवढी बाउलची आपली थिकनेस असते तेवढं पूर्ण बाउल इन्व्हॉल्व्ह झालेला आहे याचा असा अर्थ आहे. त्यामुळे आपण क्रॉन्समध्ये ट्रान्सम्युरल थिकनेसमध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट बघतो. त्याच्यामुळे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, फिशुलाज होऊ शकतात, फिशर्स होऊ शकतात आणि स्ट्रिक्चर्स होऊ शकतात. तर हे झालं क्रॉन्स डिसीज बद्दल. सेम आता ऍक्टिव्हेशन ऑफ म्युकोझल इम्युन सिस्टम झाल्यामुळे अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणू शकतो. तर त्याचा मेकॅनिझम काय, तर TH2, इथं इम्पॉर्टंट TH2 आहे, इथं TH1 होतं, मी रेडनी मार्क करतो. हे TH2, इथं TH1 होतं. त्याच्यानंतर त्यामुळं काय होतं, हे वेगवेगळे इंटरल्युकिन्स 3, 4, त्याच्यानंतर 13 हे सगळे इंटरल्युकिन्स वगैरे रिलीज होतात, इंटरल्युकिन 5. त्याच्यामुळे बेसोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बी लिम्फोसाइट्स रिक्रूट होतात. त्याच्यामुळे इन्फ्लमेशन होतं म्युकोजा आणि सबम्युकोजाचं. तर म्युकोजा आणि सबम्युकोजा हे सुपरफिशियल लेयर्स झाले दोन. तर त्याच्यामुळे आपल्याला अल्सर्स जास्त दिसून येतात, त्यामुळे फक्त सुपरफिशियल लेयर्सची इन्व्हॉल्वमेंट दिसून येते. त्याच्यामुळे क्रिप्ट ॲब्सेसेस तयार होतात. तर मग इन्फ्लमेशन अँड डिसरप्टेड कोलोनिक आर्किटेक्चर आपल्याला दिसतं. तर त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं, आपल्याला डायरिया होऊ शकतो, रेक्टल ब्लिडिंग दिसून येते, हायपरट्रोफी ऑफ मस्क्युलरिस म्युकोजा म्हणजेच त्याचं स्पाझम व्हायला लागतं आणि ग्रॅन्युलेशन टिश्यूचं फॉर्मेशन आपल्याला हे अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये दिसून येतं. तर ही होती पॅथोजेनेसिस ऑफ इन्फ्लमेटरी बाउल डिसीज आपल्याला समजण्यासाठी. तर बेसिकली आपला इम्युन रिस्पॉन्स आहे, तर TH1 हा क्रॉन्स डिसीजमध्ये आणि TH2 हा अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये. मग वेगवेगळे इंटरल्युकिन्स आणि मॅक्रोफेजेस, WBCs वगैरे, ल्युकोसाइट्स वगैरे आपले सगळे रिक्रूट होता, इन्फ्लमेटरी मिडिएटर्स रिलीज करता, इन्फ्लमेशन कॉज करता. तर क्रॉन्स डिसीजमध्ये जो टाईपचा इन्फ्लमेशन होतोय तर तो फुल थिकनेस किंवा ट्रान्सम्युरल होतोय आणि याच्यात जो आहे अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये तो फक्त म्युकोजा आणि सबम्युकोजाला अफेक्ट करतोय आणि मग हे कॉम्प्लिकेशन्स कॉज करतात, जे आपल्याला सायन्स अँड सिम्पटम्स म्हणून दिसून येतात. आता आपण पॅथॉलॉजी बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण अल्सरेटिव्ह कोलायटिसचे मॅक्रोस्कोपिक जे फीचर आहे ते बघणार आहोत. तर मॅक्रोस्कोपिक फीचरमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले लक्षात येतं की हे जनरली अल्सरेटिव्ह कोलायटिस आपण पहिले पण बघितलंय, हे जनरली इन्व्हॉल्व्ह रेक्टम अँड एक्सटेंड्स प्रॉक्सिमली टू इन्व्हॉल्व्ह ऑल ऑर पार्ट ऑफ कोलन. म्हणजे रेक्टम आणि कोलन हेच मेजरली ते इन्व्हॉल्व्ह करत असतं, नॉट इन्फेक्ट. त्याच्यानंतर स्प्रेड इज इन कंटिन्युइटी, म्हणजे असे जे पॅचेस असतात तसे नसतात, ते कंटिन्युअसली स्प्रेड झालेले असतात. पण आपण जेव्हा क्रॉन्स डिसीज बघू तेव्हा स्किप लिजन्स म्हणतो, म्हणजे आता आपल्याला एक लिजन दिसलंय, थोडा मध्ये नॉर्मल हेल्दी म्युकोसा दिसतो आणि त्याच्यानंतर परत एक लिजन दिसतं. तर हे तसं नसतं, हे कंटिन्युअसली असतं. त्याच्यानंतर इट मे बी लिमिटेड कोलायटिस, म्हणजे फक्त प्रॉक्टायटिस झालेलं असू शकतं किंवा प्रॉक्टोसिग्मॉइडायटिस झालेलं असू शकतं, किंवा मग इन टोटल कोलायटिस देर इज बॅकवॉश आयलियाटिस, लंपी बंपी अपिअरन्स म्हणतात त्याला. तर देर इज बॅकवॉश आयलियाटिस जेव्हा टोटल कोलायटिस झालेला असतो, पूर्ण कोलन जेव्हा इन्फ्लेम झालेला असतो तेव्हा बॅकवॉश आयलियाटिस पण झालेलं असतं. तर आपण बघतोय आता प्रॉक्टायटिस म्हणजे बेसिकली फक्त रेक्टम हे वालं. त्याच्यानंतर आपण बघतोय प्रॉक्टोसिग्मॉइडायटिस, हे बी मध्ये, जिथे लोअर सेगमेंट ऑफ कोलन आणि रेक्टम हे इन्व्हॉल्व्ह झालेलं असतं. त्याच्यानंतर डिस्टल कोलायटिस म्हणजे फक्त लेफ्ट साईडचा जो कोलन आहे तेवढाच, हा लेफ्ट साईडचा कोलॉनच इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पॅनकोलायटिस म्हणजे हा पूर्ण कोलॉन इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. आता बॅकवॉश आयलियाटिस म्हणजे काय झालंय, बेसिकली जो शेवटचा इलियम आहे जो इथं कनेक्ट होतोय इलियम कोलॉनला, तर तिथं कसं होतं की हा जो इन्फ्लमेशनचा जो फ्लुइड वगैरे तो मागं सरकला जातो इलियम मध्ये. जनरली इलियम मधनं सगळं
कोलन मध्ये येतं आणि मग ते रेक्टम मध्ये जातं. पण इथं थोडासा पार्ट इलियम मध्ये गेल्यासारखं होतं, त्यामुळे इलियम मध्ये पण इन्फ्लमेशन होतं, त्यामुळे त्याला आपण बॅकवॉश आयलाइटिस म्हणतो. त्याच्यानंतर माइल्ड डिसीज मध्ये जर असेल तर मग आपल्याला त्याच्यात इरिथमा आणि सँड पेपर अपिअरन्स दिसून येतो. मॉडरेट मध्ये आपल्याला परत मार्क्ड इरिथमा दिसतो, कोर्स ग्रॅन्युलरिटी आणि कॉन्टॅक्ट ब्लिडिंग दिसते, पण अल्सरेशन दिसत नाही. सिव्हिअर मध्ये आपल्याला अल्सरेशन दिसून येतं, स्पॉन्टेनियस ब्लिडिंग असते आणि इडिमॅटस झालेलं असतं त्याला, तेव्हा आपण त्याला कॉलर बटन अल्सर म्हणतो. त्याच्यानंतर लॉंग स्टँडिंग असेल, खूप दिवसांपासून असेल, तर एपिथेलियल रिजनरेशन झालेलं असतं, त्यामुळे सुडो पॉलिप्स फॉर्म होतात, म्युकोझल अट्रोफी झालेली असते आणि डिसओरिएंटेशन लीड्स टू प्री कॅन्सरस कंडिशन. मग इव्हेंच्युअली कॅन लीड टू शॉर्टनिंग अँड नॅरोइंग ऑफ कोलॉन. तर शॉर्टनिंग अँड नॅरोइंग ऑफ कोलॉन पण लॉंग टर्म डिसिजेस मध्ये आपल्याला दिसू शकतो. आणि फल्मिनंट डिसिजेस म्हणजे टॉक्सिक मेगाकोलॉन किंवा टॉक्सिक कोलायटिस हे एक फल्मिनंट म्हणजे एकदमच पेनफुल आणि डेंजरस कंडिशन आहे, टॉक्सिक कंडिशन आहे. त्याच्यात हे अल्सरेटिव्ह कोलायटिसचा आपण हिस्टोपॅथॉलॉजिकल अपिअरन्स बघू शकतो. ते कॉलर बटन अपिअरन्स वगैरे आपल्याला हे सगळं आहे ते दिसून येतं. कोबलस्टोन अपिअरन्स पण म्हणतात त्याला. हे सुडो पॉलिप्स दाखवलेत सेकंड डायग्राम मध्ये, आणि शेवटचं हिस्टोपॅथॉलॉजिकल डायग्राम आहे. तर हे आपण पहिले दोन ग्रॉस अपिअरन्स बघतोय, तर याच्यात पहिल्या याच्यात आपल्याला हे अल्सर्स दिसून येतात सगळे मोठे मोठे. तर हे कंटिन्युअस अल्सर्स आहे, इथं कुठं आपल्याला स्किप किंवा हेल्दी म्युकोजा नाही दिसत आहे मध्ये. सेकंड मध्ये आपण सुडो पॉलिप्स पाहिले. तर आता मायक्रोस्कोपिक फीचर्स जे आहे ते बघायचे असतील आपल्याला, तर त्याच्यात आपल्याला क्रिप्स ॲट्रॉफी दिसते आणि तिथं इरेग्युलरिटी असते पूर्ण म्युकोजामध्ये. त्याच्यानंतर सुपरफिशियल लेअर जे असतं त्यांचं इरोजन झालेलं असतं म्युकोजा आणि सबम्युकोजाचं. मग डिफ्यूज मिक्स्ड इन्फ्लमेशन असतं त्याच्यात, आणि बेसल लिम्फोप्लाझ्मोसायटोसिस झालेलं असतं. तर हे तेच आहे आपलं हिस्टोपॅथॉलॉजिकल अपिअरन्स ऑफ अल्सरेटिव्ह कोलायटिस. तर हे इथं हा अल्सर आहे, इथं अल्सर दाखवला आहे. तर हे बेसिकली अल्सर झालेलं आहे या टिश्यूला इथं पूर्ण, हे इथं पण. तर कंटिन्युएशन आहे आणि हे मध्ये मध्ये सुडो पॉलिप्स आहे. आपल्याला हेल्दी म्युकोजा दिसूनच येत नाही, पण आपल्याला एक लक्षात येत असेल की हा जो डीप लेअर्स आहे हे इन्व्हॉल्व्ह नाही आहेत, फक्त सुपरफिशियल लेअर्स इन्व्हॉल्व्ह आहेत. हे मस्क्युलरिस प्रॉप्रिया इन्व्हॉल्व्ह झालेला नाही आहे, फक्त वरचे दोन लेअर्स आपण बघू शकतो तेच इन्व्हॉल्व्ह आहेत फक्त. हा तोच एकदम मॅग्निफाईड व्ह्यू आहे, मायक्रोस्कोपिक व्ह्यू. तर हे आपल्याला इन्फ्लेमेटरी सेल्स वगैरे दिसत आहेत सगळे, WBCs वगैरे. आता आपण मॅक्रोस्कोपिक फीचर्स बघणार आहोत क्रॉन्स डिसीजचे. तर क्रॉन्स डिसीज आपण पहिला माउथ पासून एकपर्यंत कोणत्याही पार्टला तो इन्व्हॉल्व्ह करू शकतो, बट मोस्टली माउथ टू स्मॉल इंटेस्टाईन असतं. ते ट्रान्सम्युरल म्हणजे परत सांगतो मी, फुल थिकनेस इन्व्हॉल्व्ह करतो. जसं आपण आत्ता पाहिलं होतं अल्सरेटिव्ह कोलायटिस फक्त म्युकोजा आणि सबम्युकोजाला इन्व्हॉल्व्ह करतं, म्हणजे सुपरफिशियल लेअर्सलाच इन्व्हॉल्व्ह करतं. त्याच्यानंतर क्रॉन्स डिसीज हा सेगमेंटल असतो विथ स्किप लिजन्स, म्हणजे एक पार्ट आपल्याला अल्सर्स वगैरे किंवा लिजन दिसतो आणि मग परत थोडा नॉर्मल म्युकोजा असतो आणि मग परत त्याच्यानंतर आपल्याला लिजन्स दिसतात. याच्यात कॉबल स्टोन अपिअरन्स असतो. तर तिकडं आपण पाहिलं होतं कॉलर बटन अपिअरन्स होतं, आणि आता इथं कॉबल स्टोन अपिअरन्स आहे. आणि त्याच्यानंतर फॅट अडेजन्स होऊ शकतात, फिश्युलाज होऊ शकतात, स्ट्रक्चर फॉर्मेशन होऊ शकतं याच्यात. तर आपण हे पुस्तकातून घेतलेलं आहे. तर याच्यात बघू शकतो क्रॉन्स डिसीज मध्ये की जे लुमेन आहे, हे ॲरोज आपण इथं बघू शकतो, ॲरोज आहे इथं, लुमेन जे आहे ते नॅरो झालेलं आहे. आणि ह्याला आपण काय तर क्रिपिंग फॅट जे आहे ते अपिअरन्स दिसून येतं, आणि एक लिनियर अल्सरेशन दिसतंय आपल्याला म्युकोझल सरफेसचं, आणि बॉल वॉल थिक झालेली आहे हे पण आपल्याला दिसतंय. हे परत मी बुकमधनं डायग्राम घेतलाय, ज्याच्यात आपण इथं बघू शकतो हा हेल्दी टिश्यू आहे आणि इथं लिजन आहे. तर याच्या अगोदर पण ऍक्च्युली एक लिजन होतं, तर बेसिकली स्किप लिजन झाला, म्हणजे हा अनइन्व्हॉल्ड एरिया झाला, म्हणजे स्किप झालेला आहे हा एरिया. आणि हे अल्सर्सचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे, हे सर्पिंजनस अल्सर्स असतात, आणि हा कॉबल स्टोन लाईक म्युकोजा असतो. जो आपल्याला इन्फेक्टेड म्युकोजा इन्व्हॉल्ड म्युकोजा दिसतोय त्याचा कॉबल स्टोन अपिअरन्स असतो. आपण मायक्रोस्कोपिक फीचर्स पाहिले तर ते ॲप्थस अल्सरेशन दिसतात त्याच्यात. नंतर फोकल क्रिप्ट ॲब्सेसेस असतात. ग्रॅन्युलोमा जो आहे हा पॅथोग्नॉमिक आहे, आपल्याला ग्रॅन्युलोमा फॉर्मेशन अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये नाही दिसत, याच्यातच दिसतो. त्याच्यानंतर सबम्युकोझल और सबसेरोझल लिम्फोइड ॲग्रिगेट्स ट्रान्सम्युरल विथ फिशर फॉर्मेशन. तर आपण इथं जर पाहिलं हे ॲप्थस अल्सर्स दिसत आहेत, हे इथं ॲप्थस अल्सर्स. अल्सर इज बेसिकली डिस्कंटिन्युएशन ऑफ अ म्युकोझा किंवा लेअर. तर आपल्याला ते अल्सर्स याच्यात तसे दिसून येतात, आणि हा ग्रॅन्युलोमा फॉर्मेशन आपल्याला झूम्ड याच्यात दिसतंय. क्लिनिकल फीचर्स आपण बघणार आहोत. तर अल्सरेटिव्ह कोलायटिसचे पहिले बघू.
तर त्याच्यात मी पहिले पण मेन्शन केलं ते डायरिया, रेक्टल ब्लिडिंग, त्याच्यानंतर पासेज ऑफ म्युकस, टेनिसमस म्हणजे खूप स्ट्रेन करावं लागतं, आणि क्रॅम्पी ॲबडॉमिनल पेन. तर हे क्लिनिकल फीचर झाले अल्सरेटिव्ह कोलायटिसचे. त्याच्यानंतर डायरिया आणि ब्लिडिंग जे आहे, तर हे जे ब्लड इंटरमिटंट अँड माइल्ड आहे, तर त्याच्यामुळे मेडिकल अटेन्शनचं काही गरज नसती. पेशंट विथ प्रोक्टायटिस जे आहे ते पास फ्रेश और ब्लड स्टेन म्युकस विथ फॉर्म्ड और सेमी फॉर्म्ड स्टूल. दे ऑल्सो हॅव टेनेस्मस अर्जन्सी विथ फिलिंग ऑफ इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन. त्याच्यानंतर प्रोक्टोसिग्मॉइडिटिस ज्यांना असतात त्यांच्यात कॉन्स्टिपेशन दिसून येतं आपल्याला, आणि सिव्हिअर डिसीज ज्यांना असतं त्यांच्यात लिक्विड स्टूल्स विथ ब्लड, पस आणि फिकल मॅटर असतं. त्याच्यानंतर आपण फिजिकल सायन्स जर बघितले तर प्रोक्टायटिसमध्ये टेंडर ॲनल कॅनल असतं आणि ब्लड ऑन रेक्टल एक्झामिनेशन. एक्सटेन्सिव्ह डिसीज मध्ये आपल्याला टेंडरनेस ऑन पाल्पेशन ऑफ कोलॉन. तर कोलॉन जेव्हा आपण पाल्पेट करतो तेव्हा एकदम टेंडर झालेलं असतं, दुखत असतं पेशंटला खूप. आणि टॉक्सिक कोलायटिसमध्ये खूप सिव्हिअर पेन आणि ब्लिडिंग होत असते, आणि परफोरेशन झालं तर पेरिटोनायटिस होऊन जातं. तर त्याचं एकदम गार्डिंग रिजिडिटी, पूर्ण ॲबडॉमिनल वॉल रिजिडिटी वगैरे झालेली असते, आणि गार्डिंग रिफ्लेक्स वगैरे दिसून येतो, आणि डिफ्यूज पेन झालेलं असतं जे रेडिएट पण होऊ शकतं दुसऱ्या पार्ट्सला. आता डायग्नोसिस करायला आपण काय काय इन्व्हेस्टिगेशन्स करू शकतो, तो बेसिकली आपण लॅबोरेटरी टेस्ट करणार, एंडोस्कोपी करणार, रेडिओग्राफी करणार आणि बायोप्सी करणार. तर सगळ्यात पहिले आपण ब्लड लॅबोरेटरी टेस्ट करतो. त्याच्यात आपण ब्लड प्रोफाईल बघत असतो. तर हिमोग्राम बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की सी रिएक्टिव्ह प्रोटीन वाढलेलं आहे, म्हणजे CRP इन्क्रीज झालेला आहे, ESR इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट वाढलेला आहे, प्लेटलेट काउंट वाढलेला असतो, हेमोग्लोबिन कमी झालेला असतो कारण की ब्लिडिंग होत असते, त्यामुळे ब्लड कमी होतं आणि ॲनिमिया होतो. फिकल कॅल्पोनेक्टिनचे लेवल जे आहे ते कोरिलेट विथ हिस्टोलॉजिकल इन्फ्लामेशन, प्रिडिक्ट रिलॅप्सेस अँड डिटेक्ट पाउचायटिस. तर हा आपण बेरियम इनिमा देत असतो. रेडिओलॉजिकल टेस्टमध्ये आपण बेरियम इनिमा देतो. तर आपण इनिमा देताना एनस थ्रू आपण लिक्विड इंजेक्ट करतो आणि त्यांचा एक्सरे काढत असतो. तर बेरियम इनिमा देताना आपल्याला काय दिसतं, तर फाईन म्युकोझल ग्रॅन्युलॅरिटी दिसते, सुपरफिशियल अल्सर्स जे असतात ते दिसून येतात, कॉलर बटन अल्सर्स जे आहे ते आपण याच्यावर बघू शकतो, पाईप स्टेम अपिअरन्स दिसतो आपल्याला, जे हॉस्ट्रेशन्स असतात. आता हे नॉर्मल मी इथं पॉइंट आउट करतो डायग्राममध्ये, हे जे आहे असं त्याला हॉस्ट्रेशन्स म्हणतो आपण. तर हे इथं बघितलं आपण आणि इथं बघितलं तर त्यांचा लॉस झालेला आहे. तर हे हॉस्ट्रेशन्सचा लॉस जो आहे तो पण आपल्याला बेरियम इनिमावर दिसून येतो. नॅरो अँड शॉर्ट कॉलन दिसतो आपल्याला, आणि रिबन काउंटर कॉलन हे आपल्याला दिसून येतं बेरियम इनिमा घेतला. त्याच्यानंतर सिग्मॉइडोस्कोपी करतो आपण. तर सिग्मॉइडोस्कोपी केल्यावर आपल्याला अबनॉर्मल म्युकोझा सगळा दिसून येतो, व्हॅस्क्युलर पॅटर्न आहे त्याचा लॉस दिसून येतो, ग्रॅन्युलॅरिटी दिसते, फ्रायबिलिटी दिसते, आणि अल्सर दिसून येतात. तर हे आहे त्याचा एक्झाम्पल. हा हेल्दी कॉलॉन आहे आणि इकडं अल्सरेटिव्ह कॉलॉन आहे. हा किती ब्राईट रेड आहे, इडिमॅटस आहे, आणि आपल्याला ते सगळे अल्सर्स आणि पॉलिप्स याच्यात दिसतात. तर हे अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, त्याचं कोलॉनी कॉम्प्लिकेशन्स काय काय, तर ब्लिडिंग, त्याच्यानंतर ते परफोरेट करू शकतं आणि पेरिटोनायटिस वगैरे कॉज करू शकतं, स्ट्रिक्चर करून कॉन्स्टिपेशन आणि टॉक्सिक मेगाकोलॉन कॉज करू शकतं, आणि कॅन्सरला पण ते प्री कॅन्सरस कंडिशनकडे लीड करत असतं. आता आपण एक्स्ट्रा इंटेस्टिनल मॅनिफेस्टेशन्स बघणार आहोत. तर हे एक्स्ट्रा इंटेस्टिनल मॅनिफेस्टेशन्समध्ये आपल्याला आईजमध्ये, डोळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर एपिस्क्लेरायटिस दिसतं आणि युव्हीआयटिस दिसतं. किडनीजमध्ये स्टोन फॉर्मेशन, त्याच्यानंतर हायड्रोनेफ्रोसिस, फिश्युले आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन दिसून येतं. स्किनमध्ये आपल्याला एरिथमा नोडोझम, पायोडर्मा दिसून येतं. माउथमध्ये स्टोमॅटायटिस झालेलं असतं आणि ॲप्थस अल्सर्स जे आहेत ते आपल्याला माउथमध्ये दिसतात. त्याच्यानंतर लिव्हरमध्ये स्टिॲटोसिस दिसतं. बिलियरी ट्रॅक्टमध्ये आपल्याला गॉलस्टोन्स दिसतात आणि स्क्लेरोजिंग कोलॅंजायटिस असतं. जॉईंटमध्ये स्पॉन्डिलायटिस आणि पेरिफेरल अर्थरायटिस दिसून येतं, आणि सर्क्युलेशनमध्ये थ्रोम्बोफ्लेबायटिस वगैरे दिसून येतं आपल्याला. सो आतापर्यंत आपण अल्सरेटिव्ह कोलायटिस स्टडी केला. आता आपण क्रॉन्स डिसीजचे क्लिनिकल फीचर्स आणि इन्व्हेस्टिगेशन्स बघणार आहोत. तर बेसिकली क्लिनिकल फीचर्समध्ये आपल्याला इलियल पार्टमध्ये काय काय, इलियलमध्ये जर पार्टमध्ये क्रॉन्स डिसीज झालेला असेल तर काय काय सिम्पटम्स दिसतील, तर दे आर ॲबडॉमिनल पेन, डायरिया, वेट लॉस, लो ग्रेड फीवर. पण मग जेज्युनम पण इन्व्हॉल्व्ह असेल तर जेज्युनो इलियल एरिया असेल तर मग त्याला जेज्युनो इलियायटिस डिसीज म्हणू आपण. त्याच्यात आपल्याला मॅलऑब्झर्प्शन दिसतं, स्टिॲटोरिया दिसतं. त्याच्यानंतर जर कॉलॉन पण त्याचा इन्व्हॉल्व्ह असेल आणि पेरियानल रिजन पण, तर त्यावेळेस आपल्याला ब्लडी डायरिया, पॅसेज ऑफ म्युकस, लेथार्जी, मॅलेज,
ॲनोरेक्झिया आणि वेट लॉस विच इज सेकंडरी टू ॲनोरेक्झिया दिसून येतो. त्याच्यानंतर आपण डायग्नोसिस कसं करणार क्रॉन्स डिसीजसाठी, तर त्याच्यासाठी पण आपण सेम लॅबोरेटरी टेस्ट करतो, एंडोस्कोपी करतो, रेडिओग्राफी करतो, बायोप्सी घेतो आणि इथं सिटी एंटेरोग्राफी करत असतो. तर लॅबोरेटरी टेस्टमध्ये पण आपण पहिल्यासारखंच बघितलं तर CRP लेवल्स वाढलेले असतात, ESR लेवल्स वाढलेले असतात, ॲनिमिया झालेला असतो म्हणजे हेमोग्लोबिन कमी झालेलं असतं, ल्युकोसायटिसिस आणि हायपोअल्ब्युमिनिया दिसून येतो. त्याच्यानंतर आपण बेरियम एनिमा दिला तर आपण इथं बघू शकतो ही स्ट्रिंग साईन दिसून येते, आपल्याला स्ट्रिंग लाईक अपिअरन्स असतो तो दिसून येतो आपल्याला. तर बेरियम एनिमामध्ये हे आपल्याला दिसून येतं, हा किती नॉर्मल आहे ते लक्षात येत आहे. त्याच्यानंतर आपण कोलोनोस्कोपी करत असतो, तर कोलोनोस्कोपीमध्ये आपल्याला हे इथं असे अल्सर्स दिसून येतात. तर हे स्किप लिजन्स आहेत, तुम्हाला जर लक्षात येत असेल तर इथं बघा, हा इथं अल्सर आहे, हा इथं अल्सर आहे आणि हा इथं अल्सर आहे आणि हा मध्ये जो आहे मी ग्रीनमध्ये मार्क करतोय तो हेल्दी म्युकोज आहे. तर मग हा हेल्दी म्युकोजा मग परत अल्सर्स, तर हे झाले स्किप लिजन्स. हेच अल्सरेटिव्ह क्वालिटीजमध्ये कंटिन्युअस असतात. त्याच्यानंतर आपण सिटी एंटरोग्राफी करतो, तर सिटी एंटरोग्राफी केल्यावर त्याच्यात आपल्याला म्युरल हायपर एन्हान्समेंट दिसतं, स्ट्रॅटिफिकेशन, त्याच्यानंतर एंगॉर्ज्ड व्हॅसा रेक्टा असतो आणि पेरिएंट्रिक इन्फ्लमेटरी चेंजेस दिसून येतात. त्याच्यानंतर आपण क्रॉन्स डिसीजचे इंटेस्टिनल कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स आहे ते बघतोय. तर परफोरेशन होतं, स्ट्रिक्चर होतं जे कॉन्स्टिपेशन लीड करतं, फिश्युला फॉर्म होतं वेगवेगळ्या रिजन्समध्ये आणि हे पण प्रिकॅन्सरस कंडिशनमध्ये लीड करतं आणि ॲप्सेस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन्स ऑफ क्रॉन्स डिसीज. त्याच्यानंतर आपण आता ट्रीटमेंट गोल्स बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले इम्प्रूव्हमेंट, त्याच्यानंतर रेमिशन, त्याच्यानंतर GCS विनिंग करतो आपण, म्हणजे ग्लुकोकॉर्टिकोस्टेरॉइड जे देत असतो आपण त्यांचं विनिंग करायचं म्हणजे कमी कमी करायचं. मग रिमिशन जे झालं आहे त्याचं मेंटेन करायचं. त्याच्यानंतर मेंटेन्ड टिश्यूज आहे त्याची हिलिंग होऊ द्यायची आणि मग शेवटी तो डिसीज मे बी क्युअर होऊ शकतो. तर ट्रीटमेंटमध्ये आपल्याला त्यांना डाएट चेंज करायला लागतं, लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात, ड्रग्स करावे लागतात आणि काही केसेसमध्ये आपल्याला सर्जरी पण करावी लागते. लाईफस्टाईल चेंजेसमध्ये आपण त्यांना रेस्ट घ्यायला लावायची, स्मोकिंग इनिबिट करायला लावायची, बंद करायला लावायची, एक्सरसाइजेस जास्त करायला लावायचे चांगले आणि स्ट्रेस जे आहे ते पण रिड्यूस करायला लावायचं, कारण की काही स्टडीजमध्ये असं दिसून आलं की स्ट्रेस ऑल्सो इंड्युसेस IBD. त्याच्यानंतर ड्रग्स कोणकोणते, तर फार्माकोलॉजिकल आस्पेक्टमध्ये आपल्याला 5-ASA एजंट्स आहेत, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत आणि अँटीबायोटिक्स आपण देत असतो, इम्युनोसप्रेशन पण देतो आणि बायोलॉजिकल थेरपीज पण देतो, ते आपण आता स्टडी करणार आहोत. तर 5-ASA म्हणजे हे सल्फा एजंट्स आहेत. तर सल्फा एजंट म्हणजे सल्फासालाझिन झालं, तर मेसालाझिन पण त्याचं एक प्रिपरेशन आहे. तर 5-ASA जे आहे तर त्याच्यात 5-अमायनोसॅलिसिलिक ॲसिड त्याचं हे फुल फॉर्म आहे, त्याच्यात सल्फा पायरिडिन जो आहे हा कॅरियर म्हणून ऍक्ट करतो, पण जो मेसॅलाझिन आहे हा दुसरा ड्रग मेसॅलाझिन त्याला कॅरियर एजंटची गरज नाही पडत, कारण की ते 2 FIASA मॉलिक्युल्सनी बनलेला असतो. तर ते काय होतं की हा कॅरियर मॉलिक्युल आपल्याला का लागतो, हा कॅरियर मॉलिक्युल त्याला इंटेस्टाईन पर्यंत घेऊन जातो आणि तिथं रिलीज करतो, त्याच्यामुळे आपल्याला जिथं इफेक्ट पाहिजे त्याचा तिथं भेटत असतो. बाकी प्रिपरेशन त्याचे बालसॅलाझाईड आणि ओलसॅलाझाईड पण आहेत. तर आपला जो 5-ASA चा यूज आहे हा माइल्ड टू मॉडरेट अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज दोघांमध्ये आपण यूज करतो. हे रिमिशन फेजमध्ये जेव्हा पेशंट जातो तेव्हा पण आपण यांचा यूज करत असतो आणि हे जे कोलोरेक्टल कॅन्सर आहे त्याचा रिस्क फॅक्टर कमी करतं. तर बेसिकली यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे हे जे आहे हे कॉक्स इनिबिटर्स आहे, कॉक्स जे मेकॅनिझम आहे त्याच्यामुळं प्रोस्टॅग्लॅन्डिन्स तयार होतात. तर हे जे आहे ते कॉक्सला इनिबिट करतं, तर कॉक्सला इनिबिट केल्यामुळे जे इन्फ्लमेटरी ॲक्शन्स आहेत ते थोडे थोडे हळूहळू कमी होतात, प्लेटलेटचे ॲग्रिगेशन वगैरे ते असे जे इंजुरी कॉज करतात ते ॲक्शन जरा कमी करायचं काम आहे 5-ASA एजंट्सचं. त्यांचा ॲडव्हर्स इफेक्ट काय आहे, तर नॉजिया, हेडेक, एपिगॅस्ट्रिक पेन, डायरिया, हायपरसेन्सिटिव्हिटी, पॅनक्रियाटायटिस. त्याच्यानंतर हे रिनल एम्पेअर्ड लोक जे असतील त्यांच्यामध्ये एकदम कॉशियसली यूज केलं पाहिजे, प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये पण कॉशियसली यूज केलं पाहिजे यांचा. त्याच्यानंतर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड्स म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स देत असतो, तर अँटी इन्फ्लेमेटरी एजंट्स फॉर मॉडरेट टू सिव्हिअर रिलॅप्सेस. तर हे काय करतं, इन्फ्लेमेटरी पाथवेला बेसिकली बंद करतं, म्हणजे इन्फ्लेमेशन जे आहे ते थांबवतं. तर आपण कोणकोणते ग्लुकोकॉर्टिकॉइड्स यूज करत असतो, तर बुडेसोनाइड, प्रेडनिसोलोन, आणि हे जे आहे हे मेंटेनन्ससाठी यूज नाही करू शकत. स्टेरॉइड थेरपी ही कधी पण आहे ना आपण एका लिमिटेड टाइम पिरियडसाठी, छोट्या टाइम पिरियडसाठीच देतो. आपण
ते स्टेरॉइड थेरपीचा एक बेसिक रूल असा आहे की तुम्ही कितीही मोठे डोसेस वापरले तरी चालेल, पण एकदम शॉर्ट पिरियडसाठी. पण तुम्ही शॉर्ट डोसेस लॉंग पिरियडसाठी सुद्धा नाही वापरू शकत. तर हा बेसिक रूल आहे कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपीचा, ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचा पण. तर हे मेंटेनन्स थेरपीमध्ये याचा काहीच रोल नाही आहे. हे फक्त आपल्याला रिमिशन आणून देतं. रिमिशन फेज आली की आपण परत ते मेंटेन करायसाठी 5-ASA आणि बाकी युजेस करू शकतो, बाकी ड्रग्स यूज करू शकतो. तर अँटीबायोटिक्स कोणते आहे? तर हे कसं आहे, आता अल्सर्स वगैरे फॉर्म झाले म्हणजे आपला जो म्युकोज आहे, प्रोटेक्टिव्ह बॅरियर आहे, तो ब्रीच झालाय. तर त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स डिसीज कॉज करू शकतात. तर ते थांबवायसाठी आपण प्रोटेक्टिव्ह म्हणून अँटीबायोटिक्स यूज करतो. तर मेट्रोनिडाझोल आपण यूज करतो इन्फ्लॅमेटरी फिशियस कंडिशन्समध्ये. त्याच्यानंतर डोस काय आहे त्याचा? तर 15 to 20 मिलीग्राम पर kg पर डे इन 3 डिवायडेड डोसेस आपण देतो. अजून दुसरे आपण रिफाक्झिमिन आणि सिप्रोफ्लॉक्सासिन पण यूज करू शकतो. त्याच्यानंतर इम्युनोसप्रेसन्स जे आहेत, तर जे आपले बेसिकली इम्युन रिस्पॉन्स जो आहे, इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स जो आहे ते कमी करण्यासाठी आहे. तर त्याच्यात आपले थायोप्युरिन्स आहे. तर थायोप्युरिन्स एक्झाम्पल आहे अझोथायोप्रिन आणि 6 मर्कॅप्टोप्युरिन. त्याच्यानंतर मिथोट्रिक्सेट आहे आणि सायक्लोस्पोरिन आहे. सायक्लोस्पोरिन जो आहे, इट प्रिव्हेंट्स द कोलोनल एक्सपान्शन ऑफ टी सेल सबसेट्स. त्याच्यामुळं आपलं ते स्टेरॉइड जे आहे त्याच्या ऐवजी आपण सायक्लोस्पोरिन पण वापरू शकतो मेंटेनन्सला. पण मेंटेनन्सला जास्त करून आपण स्टेरॉइड अवॉइडच करायचा प्रयत्न करतो, त्यामुळं सायक्लोस्पोरिन आहे. त्यानंतर ॲक्टिव्ह आणि क्रॉनिक डिसीजेसमध्ये यूज करू शकतो आपण. साईड इफेक्ट्स त्याचे ट्रेमर, पॅरास्थेशिया, मलेज, हेडेक, जिंजरवेल हायपरप्लेजिया, हर्स्युटिझम हे आहेत. आणि मेजर जे साईड इफेक्ट्स आहेत ते रिनल इम्पेअरमेंट, इन्फेक्शस आणि न्यूरोटॉक्सिसिटी कॉज करू शकतं ते. त्याच्यानंतर बायोलॉजिकल थेरपी जी आहे त्यात आपण काही मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरत असतो. तर त्याच्यात पहिले आहे इन्फ्लिक्सिमॅब. तर इन्फ्लिक्सिमॅब जे आहे हे अँटी TNF मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. आपण जेव्हा पॅथोजेनेसिस बघत होतो ह्या डिसीजेसचं, तेव्हा ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर जो आहे TNF, तर तो इन्फ्लमेटरी मिडिएटर म्हणून काम करत होता. तर इन्फ्लिक्सिमॅब जो आहे हा TNF चे जे ट्रायमर्स आहेत त्यांना बाइंड करतो. त्यामुळे काय होतं, ती सायटोकाईनची जी ऍक्टिव्हिटी पुढं ती थांबून जाते. तर हे बेसिकली मोनोक्लोनल अँटीबॉडीचा हा यूज आहे. इट ऑल्सो बाइंड्स टू मेम्ब्रेन बाउंड TNF अल्फा अँड न्यूट्रलाइजेस इट्स ऍक्टिव्हिटी अँड ऑल्सो रिड्युसेस इट्स सीरम TNF लेवल्स. तर बेसिकली हे TNF जेव्हा कोणत्या रिसेप्टरला बाइंड होतं त्याला सुद्धा न्यूट्रलाइज करतं, प्लस वेगवेगळे जे सीरम TNF लेवल आहेत त्यांनाही न्यूट्रलाइज करत असतो तो. त्याच्यानंतर युजेस काय त्याचे? तर फिशलायझिंग क्रॉन्स डिसीज, सिव्हिअर ॲक्टिव्ह क्रॉन्स डिसीज आणि रिफ्रॅक्टरी इंटॉलरंट ऑफ स्टेरॉइड्स, म्हणजे ज्या लोकांमध्ये स्टेरॉइड्स काम करत नाही किंवा स्टेरॉइड टॉलरेट नाही करत जे लोक, किंवा इम्युनोसप्रेशन ज्यांचं चालत नाही, त्यांच्यात आपण इन्फ्लिक्सिमॅब यूज करत असतो. तर त्याचे साईड इफेक्ट्स काय आहे? तर इन्फ्युजन रिॲक्शन्स असतात, सेप्सिस असतं, रिॲक्टिव्हेशन ऑफ TB आणि इन्क्रीज रिस्क ऑफ TB. तर त्याचंही मेजर साईड इफेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर अदर मेडिकेशन जर आपण पाहिले तर अदर मेडिकेशन्समध्ये आपण अँटीडायरियल्स देतो म्हणजे लोपेरामाइड. त्याच्यानंतर लॅक्झेटिव्स देतो ज्यांच्यात स्ट्रिक्चर्स वगैरे झाले थोडे फॉर्म, त्यांच्यात इझी पॅसेज म्हणजे टेनिसमस असतं, स्ट्रेनिंग करावी लागते त्यांना. तर त्या लोकांना इझी पॅसेज ऑफ स्टूलसाठी आपण लॅक्झेटिव्स देतो, सेन्ना आणि बिसाकोडाईल. त्याच्यानंतर पेन रिलिव्हर्स देतो आपण त्यांना. तर ॲसिटामाइनोफेन ज्याच्यात टायलिनॉल आहे एक्झाम्पल, ते आपण देत असतो. त्याच्यानंतर आयर्न सप्लिमेंट्स आणि न्यूट्रिशन आपण त्यांना देतो. सर्जरी ही कधी इंडिकेटेड असते? तर अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये जेव्हा फल्मिनेटिंग डिसीज असेल, त्याच्यानंतर क्रॉन्स डिसीज विथ ॲनिमिया, फ्रिक्वेंट स्टूल अर्जन्सी अँड टेनिसमस असेल तेव्हा, स्टेरॉइड डिपेंडंट डिसीज असेल तेव्हा, रिस्क निओप्लास्टिक चेंजेस, एक्स्ट्रा इंटेस्टिनल मॅनिफेस्टेशन्स आणि सिव्हिअर हिमोरेज स्टिनोसिस असेल तेव्हा. क्रॉन्स डिसीज मध्ये आपण कोणकोणत्या सर्जरीज करू शकतो ते बघू. आपण इलिओसिकल रिसेक्शन करू शकतो, सेगमेंटल रिसेक्शन करू शकतो, कोलेक्टॉमी करू शकतो आणि ते केल्यावर आपल्याला इलिओरेक्टल अनास्टोमोसिस करावं लागतं. त्याच्यानंतर टेम्पररी लूप इलिओस्टोमी करू शकतो, प्रोक्टोकोलेक्टॉमी करू शकतो आणि स्ट्रिक्चरोप्लास्टी करू शकतो. तो बेसिकली स्ट्रिक्चरोप्लास्टी म्हणजे जे स्ट्रिक्चर्स फॉर्म झाले असतं आपण ते एरिया जो नॅरो झाला असतो त्याला वाईड करायचा प्रयत्न करतो. ते स्ट्रिक्चरोप्लास्टीचं एक डायग्राम आहे बेसिकली. हे इथं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे, तर आपण इथं सर्जरी करून त्याला बेसिकली डायलेट करत असतो की पासेज ऑफ स्टूल इझिली होऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग द व्हिडिओ.